मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, आजचा आपला दुसरा सत्र आहे। अमोल जगदाळे। काल आपण थोडासा परिचय वाचला आणि कृष्ण भावनेला अभ्यास करणे का गरजेचं आहे हे आपण काल वाचलं। कृष्ण भावनेचा अभ्यास का करावा। आज आपण वाचणार आहोत जे काही करायचंय आपल्याला ते शास्त्र संमत असलं पाहिजे। आणि आता प्रत्येक वेळेला आपण शास्त्रामध्ये एक्झॅक्टली कुठे दिलेलं आहे हे शोधणं थोडंसं कठीण असतं, म्हणून आपण गुरु आणि साधू या दोघांचा आधार घेतो। तर हा मूळ आधार आपला गुरु, साधू आणि शास्त्र या तिन्हीवर आधारित आपलं ज्ञान असलं पाहिजे, आपलं कार्य असलं पाहिजे, विशेष करून कलियुगामध्ये। तर तो सेक्शन आपण वाचणार आहोत, मूळ आधार, गुरु, साधू आणि शास्त्र। त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आपण वाचणार आहोत, कदाचित थोडस वेळ लागेल त्याला, मोठा सेक्शन आहे, तो म्हणजे ही जी कृष्ण भावना आहे ती जशी आहे तशी समजावून घेतली पाहिजे। हे दोन्ही सेक्शन एकमेकांना पूरक आहेत। जेव्हा गुरु, साधू हे चुकलेले असतात, चुकीचं सांगतात, म्हणजेच जशी आहे तशी सांगत नाही। आणि जोपर्यंत आपण जसं आहे तसं शास्त्रातलं ज्ञान घेत नाही, मग ते गुरुकडून घ्या, साधूकडून घ्या, तोपर्यंत आपली प्रगती होत नाही। म्हणून हे महत्वाचं असतं। हे दोन सेक्शन आपण आज वाचणार आहोत की आपला मूळ आधार असला पाहिजे गुरु, साधू आणि शास्त्र। आणि का ते पुढच्या सेक्शन मध्ये सांगितलंय। कृष्ण भावना जी आहे ती आपल्याला विकसित करायची आहे, जशी आहे तशी। कोणी असा सांगेल, कोणी तसा सांगेल, सांगणारे बरेच जण आहेत, हो की नाही? बऱ्याचदा दमदाटी करून पण सांगितली जाते, मी वरिष्ठ आहे, तुम्हाला माझं ऐकलं पाहिजे। नाही, जे काही आपण सांगतो ते शास्त्राप्रमाणे शास्त्रसंमतच असलं पाहिजे। महाराज लिहितात या सेक्शन मध्ये, श्रील नरोत्तम दास ठाकूर यांचा उपदेश आहे की साधू, शास्त्र, गुरु, वाक्य, चित्ते ते कार्य ऐक्य। आध्यात्मिक जीवनाचा वास्तविक उद्देश समजण्यासाठी साधू, गुरु आणि शास्त्र यांच्या उपदेशानुसार व्यक्तीने आचरण करावे। साधूचा अर्थ असतो वैष्णव किंवा संत व्यक्ती, किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु कधीच अनुभूत शास्त्राच्या बाहेरचे बोलत नाहीत। व्हेरी इम्पॉर्टंट। अशा प्रकारे शास्त्रांच्या उपदेशात आणि प्रमाणित गुरु व साधूंच्या उपदेशात समन्वय राहतो, वेगळं वेगळं असलं नसलं पाहिजे। बऱ्याचदा आजकाल एक नवीन कल्पना विकसित झालेली आहे, ती म्हणजे काही पण वेगळं सांगितलं जातं आणि विचारल्यावर सांगितलं जातं देश काल पात्राप्रमाणे बदलायला लागतं। तत्वज्ञान कधीच देश काल पात्राप्रमाणे बदलत नसतं। त्याचा अभ्यास करायची पद्धती थोडीफार बदलू शकते, परंतु तत्वज्ञान कधीच बदलत नाही। तत्वज्ञान आहे तसंच असलं पाहिजे। उदाहरणार्थ एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सांगितलं जातं की कांदा लसूण खाल्ला नसला पाहिजे। आता ते का खाल्लं नसलं पाहिजे वगैरे पुढे आपण चर्चा करणार आहोत, पुढच्या अध्यायांमध्ये ते येणार आहे। एक उदाहरण म्हणून मी ते सांगतोय। तर बरेचसे आपले भक्त सांगतात की
वरिष्ठ भक्त. खाल्लं नसलं तर चालतोय, परंतु तुमचा हॉटेलचा बिझनेस असेल तर विकलं तर चालतंय. ते पण पापच आहे ऍक्च्युली. तत्वज्ञान कधी चेंज होत नसतं. आणि मग त्याला कारण सांगितलं जातं देश काल पात्र, म्हणजे स्थळ काळाप्रमाणे थोडस आपण बदललं पाहिजे. नाही बदललं पाहिजे. स्थळ काळाप्रमाणे आपण बदललो म्हणूनच तरी आपली वाईट अवस्था झालेली आहे. अध्यात्मापासून इतके दूर गेलेलो आहोत आपण. आणि येस, थोड्याफार गोष्टी स्थळ काळाप्रमाणे बदलाव्या लागतात, परंतु ते बदलण्याची परवानगी आपल्याला नसते, ती फक्त आचार्यांना असते. आणि आपल्यासाठी ते आचार्य आहेत श्रीमद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. त्यांनी आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये जे जे दिलेलं आहे त्यामध्ये बदलायचा आपल्याला कोणालाही अधिकार नाही. साधू म्हणजेच वैष्णव किंवा संत व्यक्ती आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरु हे शास्त्राचं बाहेरचं कधीही बोलत नाही. आणि मॅक्झिमम वेळेला, बऱ्याच वेळेला शास्त्रामध्ये कुठे दिलेलं आहे हे सांगूनच बोलतात. आजकाल थोडीशी प्रथा ती कमी झालेली आहे, परंतु जो अशा प्रकारे शास्त्रातला संदर्भ देऊन बोलत नाही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो कधीच. प्रभुपाद एका प्रवचनामध्ये सांगतात की जे काही तुम्ही बोलणार ते शास्त्रसंमत, शास्त्राचा संदर्भ देऊन बोललं पाहिजे. प्रभुपादांच्या भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये जे काही तात्पर्य आहेत त्याचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी संदर्भ शास्त्रामध्ये सापडणार. प्रभुपाद स्वतःच असं काही लिहित नाहीत, काही सांगत नाहीत. एक मजेदार गोष्ट आहे, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले, अगदी सुरुवातीला जेव्हा एक 4-5 भक्त नवीन आले होते आणि त्यांच्यासोबत ते फुल टाइम जॉईन झाले होते प्रभुपादांना. आणि मग त्यांच्यासोबत प्रभुपाद बऱ्याच सेंटर्सना, युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे जायचे आणि तिथे जे काही सांगायचे ते असंच, प्रभुपाद असंच सांगायचे की आपल्याला जीवनाचा उद्देश माहितीच नाही. नाप्नुवन्ति कौन्तेय दुःखालयम अशाश्वतम. प्रभुपादांच्या सोबत जे असायचे ते म्हणायचे प्रभुपादांना, प्रभुपाद आम्हालाच माहिती नाहीये, समोरच्या युनिव्हर्सिटीतल्या मुलांना तुम्ही जे लेक्चर देतायत त्यांना तरी कुठे माहिती असणार आहे. कशाला तुम्ही श्लोक सांगता आणि कशाला ते श्लोक नंबर सांगता, कुठल्या अध्यायात दिले सांगता. प्रभुपाद म्हणाले, मी एक साधू आहे आणि मला जर प्रचार करायचा असेल तर मला शास्त्राचा संदर्भ देऊनच बोललं पाहिजे, मगच माझी शुद्धता टिकून राहते, नाही तर माझी शुद्धता टिकून राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला माहित असो नसो मला हे सांगितलंच पाहिजे. ही शुद्धता असते. कोणतीही गोष्ट. आता बऱ्याचदा आपल्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये, भागवतमच्या क्लासमध्ये बरेच भक्त विचारतात की प्रभूजी आम्हाला अशा प्रभूंनी, अशा माताजींनी असं सांगितलेलं, हे खरं आहे का? थोडाफार संशय आलेला असतो. कधी कधी ते खरं असतं, कधी कधी खरं नसतं. मग हे समजायचं कसं खरं आहे की नाही? तर प्रभुपाद बऱ्याचदा आपल्याला सांगतात आणि तीच गोष्ट या सेक्शन मध्ये महाराज लिहितात की गुरु, साधू आणि शास्त्र या त्रिकोणामध्ये ते सत्य असलं पाहिजे. आपला पहिला कॉन्टॅक्ट असतो तो म्हणजे गुरु. तुमचे शिक्षा गुरु असो, दीक्षा गुरु असो, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याला जर त्यांनी संदर्भ दिला नसेल, आपल्याला थोडासा संशय आला असेल तर आपण विचारलं पाहिजे की हे कुठे दिलेलं आहे, याचा संदर्भ काय, थोडस अजून समजावून सांगा. हीच पद्धती असते. परिप्रश्नेन सेवया प्रणिपातेन परिप्रश्नेन. शिष्याचं काम असतं प्रश्न विचारणे. बऱ्याचदा प्रश्न विचारल्यावर आपल्याला थोडस हे केलं जातं, विचारू नका, डिस्करेज केलं जातं. ते पण चुकीचं आहे. जसं प्रभुपाद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुन 18व्या अध्यायात, शेवटच्या अध्यायात परत एकदा अर्जुन विचारतो, मला संन्यास योग जाणून घ्यायचंय. ऑलरेडी सांगितलंय भगवंतांनी 2-3 वेळेला. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की खरा गुरु शिष्याच्या प्रश्नाला वैतागत नाही कधी.
तर हे सगळे काल एक माताजी प्रश्न विचारत होते कालच्याच सेशन मध्ये, की हे खरे गुरु ओळखायचे कसे. तर हे काही टिप्स आहेत प्रभुपाद पण द्यायचे, की असे प्रश्नाला वैतागले नसले पाहिजेत. बऱ्याचदा प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलं जातं की तुम्ही त्या लेवलला नाही आहे, त्याचा विचार करू नका. हे पण उत्तर चुकीचं आहे. त्या लेवलला येणार आहे, येण्याची माझी इच्छा आहे म्हणून तर मी प्रश्न विचारतो. प्रश्न कसलेही असोत प्रश्न विचारले पाहिजेत. त्याला काही लेवल काही नसते प्रश्नाला. आणि कुणी एका दिवसात शुद्ध भक्त होतो, कोणी एका जन्म पण त्याला अपुरा पडतो, त्याला 10 जन्म लागतात शुद्ध भक्त व्हायला. त्यामुळे कसलेही प्रश्न असू शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि जे बोलतो ते शास्त्रामध्ये त्याचा संदर्भ असलाच पाहिजे. मग गुरु जर असा संशयास्पद वाटत असेल, आपल्याला जे सांगितलंय ते चुकीचं वाटत असेल, तर आपण साधूंना विचारलं पाहिजे. साधू म्हणजे जनरली साधूचा अर्थ असतो पूर्व आचार्य. कारण हे गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान खाली आलेलं असतं. जसं आहे तसं आलं तर ठीक, नसेल तर त्याच्यामध्ये गडबड होते आणि गुरु शिष्य परंपरा खंडित होते. मग आपले जे कनेक्शन आहे तिथून येणारं ज्ञान चुकीचं वाटत असेल आपल्याला, तर त्याच्या वरच्या कनेक्शनला आपण पडताळून पाहिलं पाहिजे. मग आपले जे पूर्व आचार्य आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, ऑल द वे श्रील रूप गोस्वामी आणि चैतन्य महाप्रभूंपर्यंत, तर त्यांनी पण लिहून ठेवलेलं आहे. त्यांचा संदर्भ आपण शोधला पाहिजे. आणि जनरली शास्त्राचा संदर्भ नाही देता आला तर पूर्व आचार्यांचा तरी संदर्भ देता आला पाहिजे. म्हणजे काय, आपण जेव्हा बोलतो तेव्हा शास्त्रात जरी आपल्याला सापडलं नाही तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की श्रील प्रभुपादांनी कुठे सांगितलेलं आहे. मग ते आपण सत्य म्हणून मान्य करू शकतो. आणि तिथे पण आपल्याला संशय येत असेल, काही प्रॉब्लेम नाही. एक लक्षात घ्या, संशय येणे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. बऱ्याचदा संशय येण्याला आपल्याला लगेच शिक्का मारला जातो वैष्णव अपराध. हा नसतो. संशय घेणे हे शिष्याचं काम आहे. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत परत म्हणतात, तू हे लक्षात घे, निसंशयपणे लक्षात घे. तुझा संशय गेला का? तू निसंशय झालास का? असं विचारायची काय गरज आहे? जे ज्ञान आहे ते समजलं नाही म्हणून तर आपण प्रश्न विचारत असतो. आणि मग गुरु आणि साधू दोन्ही मध्ये आपल्याला संशय असेल तर शेवटचा आपला लिंक असतो शास्त्र. ते शास्त्रामध्ये असलंच पाहिजे. शास्त्रामध्ये असलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. असलंच पाहिजे. तिथं जर ते नसेल आणि तुमचे गुरु किंवा साधू थोडंसं ऍडजस्टमेंट करून सांगत असतील आणि म्हणत असतील की काही गरज नाही शास्त्रामध्ये पाहायची, आजकालच्या रीतिरिवाजाप्रमाणे, आज बऱ्याचदा असं सांगितलं जातं आपल्या संस्कृतीप्रमाणे, आता आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे वगैरे वगैरे. ठीक आहे, ह्या गोष्टी कुठेपर्यंत ठीक आहे. आपण एखादा सण साजरा करतो किंवा एखादे प्रकारचे कपडे घालतो, ठीक आहे, शास्त्रात त्याचा काही संदर्भ शोधायची गरज नाही. कारण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एवढी काही बाधा आणणारी ही गोष्ट नसते. परंतु सत्य बोललं पाहिजे. मान अपमान, अमानित्वम, अदंबित्वम, जे भगवद्गीतेमध्ये जे गुण सांगितलेत ते जर दुमडून पिळून सांगितले गेले असतील की नाही, या कंडिशन मध्ये तुम्ही नाही सत्य बोलला तर चालतंय, असं कुठे शास्त्रामध्ये दिलेलं नाही. त्याचा शास्त्रामध्ये संदर्भ असलाच पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात, हे नाही केलं तरी चालतंय, हे केलं तरी चालतंय. त्यामुळे कोणतीही गोष्ट या गुरु, साधू आणि शास्त्र याच्यामध्ये बसलीच पाहिजे. आणि याची पद्धत असते, गुरु पहिला, मग साधू, मग शास्त्र. शास्त्र टॉपमोस्ट आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देखील म्हणतात की मी हे जे तुला सांगतोय ते हे शास्त्र संमत सांगतोय. आणि प्रभुपाद तिथे तात्पर्यामध्ये लिहितात की भगवान श्रीकृष्ण देखील शास्त्राला टॉपमोस्ट मानतात. भगवान असून ते असं म्हणत नाहीत मी सांगतोय म्हणून करा. त्यांना म्हणता येतं ऍक्च्युली, कारण त्यांनीच हे सगळं बनवलंय. ते कशाही पद्धतीचे नियम बनवू शकतात, कधीही तोडू शकतात, कधीही बनवू शकतात, कसेही वागू शकतात. परंतु ते देखील सांगतात की हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी सांगतो. त्यामुळे शास्त्रात असलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपल्यासारख्या नवीन साधकाला, नवीन भक्ताला हे अत्यंत 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 महत्वाचं आहे लक्षात ठेवणे.
जसं काल एक माताजी विचारत होते की नाही, की खरा गुरु कसा ओळखायचा, या गोष्टींवरूनच ओळखायचा असतो. बरेच भक्त मला येऊन सांगतात, प्रभूजी आम्ही प्रश्न विचारतो परंतु आम्हाला धिडकारून लावलं जातं. हाय, तुम्ही प्रश्न विचारू नका, तुम्ही सारखे सारखे प्रश्न विचारता, असं केलं जातं. किंवा तुम्ही अजून त्या लेवलला आलेलं नाहीये, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, किंवा ज्या दिवशी त्या लेवलला याल त्या दिवशी तुम्हाला हे कळेल. मुळात अशा व्यक्तींना माहितीच नसतं हे कुठे आहे किंवा कुठे कसं. आणि माहिती नसणे हे काही चुकीची गोष्ट नाहीये, परंतु त्यांना ते मान्य करायचं नसतं. प्रतिष्ठा, मान ही इच्छा अजून गेलेली नसते आणि मग त्याच्यासाठी हे सगळे आडेवेडे घेतले जातात. त्यामुळे नवीन जो भक्त असतो, नवीन साधक असतो, त्याने या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी हा सेक्शन या पुस्तकात सुरुवातीला दिलेला आहे. कारण आपण नवीन आहोत, आपल्याला ऑलरेडी काही माहिती नाहीये, होय नाही. म्हणजे जो कोणी सांगेल ते आपण ऐकत जातो. मंदिरात हा भेटला, याने एक वेगळं सांगितलं, तो भेटला त्याने एक वेगळं सांगितलं, आणि मग आपली बऱ्याचदा दिशाभूल होते. आणि मग बऱ्याच दिवसानंतर काय होतं, आपण कन्फ्यूज होतो. मग आपल्याला समजत नाही की हे करायचं काय करायचं. बऱ्याचदा मग बरेचसे भक्त येऊन सांगतात, प्रभूजी तुम्ही सांगता त्याच्या बरोबर उलट यांनी आम्हाला सांगितलेलं, किंवा काल मला यांनी एक सांगितलं, आज यांनी दुसरे यांनी सांगितलं. मला बऱ्याचदा प्रश्न असे विचारतात बरेच भक्त. त्या सगळ्यांना मी एकच वाक्य उत्तर देतो, ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलंय त्यांच्याकडे परत जाणे आणि त्यांना अगदी विनम्रपणे विचारणे, प्रभूजी कृपा करून शास्त्रातला याच्यासाठी संदर्भ द्याल का मला, शास्त्राचा किंवा श्रील प्रभुपादांचा साधूचा संदर्भ द्याल का. मी तुम्हाला काही चॅलेंज करत नाहीये, परंतु माझ्या संशय रहित होण्यासाठी, निसंशय होण्यासाठी माझ्यासाठी हे गरजेचं आहे. काही हरकत नाही असं विचारायला, हे लक्षात ठेवा. साधू, गुरु व शास्त्र यांच्याद्वाराच I forgot to wear glasses. I'm wondering why is stressing so much. एक मिनिट, चष्मा घालायला विसरलो. आता व्यवस्थित. साधू, गुरु व शास्त्र यांच्याद्वाराच कृष्ण भावनेतील क्रियात्मक सिद्धांत आखलेले असतात. शास्त्र म्हणजे भगवंतांची वाणी. त्याचप्रमाणे भगवंतांच्या साक्षात्कारी भक्तांचे उपदेश देखील शास्त्रच होय. म्हणजे प्रभुपादांचे तात्पर्य हे आपल्यासाठी शास्त्रच म्हणून आपण हे घेतलं पाहिजे. आचार्यापर्यंतच असते हे, बरं का. प्रभुपादांच्या पुस्तकांवरतीच सगळं आधारित असलं पाहिजे. नाहीतर मग आपण नवीन पुस्तक लिहू आणि मग म्हणू की मी या लिंक मधलं नवीन पुस्तक आहे, याच्यातलं पण तुम्ही शास्त्र म्हणूनच हे मान्य केलं पाहिजे. शास्त्र म्हणजे जे भगवंतांनी दिलेलं असतं आपल्याला. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, चैतन्य शिक्षामृत, प्रभुपादांची ही जी पुस्तक आहेत शास्त्रातून दिलेले आहेत. अशा पुस्तकांमधले जे उपदेश असतात ते शास्त्रसंमत म्हणून मानले जातात. साधूंद्वारा शास्त्रांचे काटेकोरपणे अनुसरण केले जाते. काटेकोरपणे वैष्णवांद्वारा स्वीकृत असलेली शास्त्रेच अधिकृत आहेत असे आपण म्हणू शकतो. प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे एखाद्याचा व्यक्तिगत मार्गदर्शक ही अधिकृत शास्त्रे जाणतो. त्यातील सिद्धांत तत्वानुसार तो जगत असतो आणि तेच शिकवत असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. आता जसं काल माताजी विचारत होत्या, खरं आहे का ढोंगी आहे, कसं ओळखायचं, त्यासाठी थोडंफार आपल्याला शास्त्र असलं पाहिजे. मग आपण पडताळून पाहणार की ह्या शास्त्राप्रमाणे वागतो की नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रील प्रभुपादांनी हजारो ठिकाणी गुरुचं महत्व सांगितलेलं आहे, परंतु 99% ठिकाणी भागवतम असू दे, भगवद्गीता असू दे, सगळीकडे प्रभुपाद शब्द वापरतात, प्रमाणित, प्रामाणिक, आध्यात्मिक गुरु. त्यांना लिहिता आलं असतं फक्त आध्यात्मिक गुरु. हे का लिहितात प्रमाणित, प्रामाणिक? कारण तो प्रामाणिक असला पाहिजे, प्रमाणित असला पाहिजे. ते प्रमाणित आहे की नाही, प्रामाणिक आहे की नाही, कसं ठरतं? तो शास्त्राप्रमाणे वागणारा असला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना शास्त्र माहिती असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्राप्रमाणे वागणारा असला पाहिजे. त्यातील सिद्धांत तत्वानुसार तो जगत असतो आणि तेच शिकवत असतो. अर्थात प्रमाणित शास्त्रांना मनाच्या लहरीप्रमाणे कधीच स्वीकारायचे नसते. परमेश्वर हे काही आपल्या लहानशा मेंदूने केलेली कल्पना नव्हे.
अनादी आणि अपरिवर्तनीय भक्ती योगाद्वारेच परमेश्वराचा किंवा श्रीकृष्ण भावनेचा बोध होऊ शकतो. भगवान ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि नारदांसारख्या महाजनांद्वारे देखील याची स्वीकृती झालेली आहे. आणि हे तत्वज्ञान व ही पद्धत अखंड चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारा प्राप्त होऊ शकते. श्रीकृष्ण भावनेचा स्वीकार करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. भक्तांची कृती पाहून त्यांचे अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करतात, पण योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी संगत यांच्या अभावामुळे ते प्रारंभिक नवोदित साधकाच्या स्तरापलीकडे प्रगती करू शकत नाही. मंदिरात आपण जातो आणि थोडंफार अनुकरण करतो. त्यांनी तिलक लावलाय तसं आपण लावतो, त्यांनी कंठीमाळ घातली तशी आपण घालतो, थोडेफार नियम पाळतो, ड्रेस बदलतो, थोडीफार विनम्रता येते. परंतु त्याच्या पलीकडे जायचं असेल तर शास्त्रांचा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. आपले आचार्य आपल्याला सांगतात कमीत कमी दिवसातले 3 तास आपण प्रभुपादांची पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा ऍटलिस्ट श्रवण केली पाहिजे, समजावून घेतली पाहिजे. श्रीकृष्ण भावने त्यांची कृष्ण भावनेबाबत, त्यातील साधनेबाबत नेहमी गैरसमजूत होते आणि कृती देखील चुकीची व दोषी आढळते. बऱ्याचदा चुका होतात मग आपल्याला माहित नसल्यामुळे. असे व्हायला कारण म्हणजे त्यांच्यामधील परिपक्वतेचा अभाव व शुद्ध भक्तीमध्ये स्वतःचे चुकीचे मानसिक तर्क मिसळण्याची प्रवृत्ती हे होय. भगवद्गीतेत लिहिलेलं आपल्याला पटत नाही बऱ्याचदा, विशेष करून वरिष्ठ भक्तांना. त्याप्रमाणे स्वतःला वागायची इच्छा नसते, मग त्याला थोडस बदलून सांगतात. स्वतःची पण दिशाभूल करतात आणि आपल्याला फॉलो करणाऱ्यांची पण दिशाभूल करतात. म्हणून हे गुरु साधू शास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. मग बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात. जसे शैक्षणिक विद्वान, शास्त्रज्ञ, मानसतज्ञ, व्यवस्थापनातील विशेषज्ञ आदींनी पुरस्कृत केलेल्या भौतिक ज्ञानामध्ये कृष्ण भावनेला मिसळणे. भगवद्गीतेमध्ये हजारो ठिकाणी सांगितलेलं आहे की कृष्ण भावनेचा या भौतिक जगातील कुठल्याही गोष्टीशी तीळ मात्रही संबंध नाही. त्यामुळे या भौतिक जगातील तुमचं उच्च कुळ, तुमची शैक्षणिक पात्रता, विद्वत्ता, सुंदरता, बल याच्याशी भक्तीचा काहीही संबंध नसतो. परंतु बऱ्याचदा बघा लोक याच्याशी जोडतात भक्तीला. एखाद्या व्यक्तीने PhD केली असेल तर आपल्याला वाटतं की त्याला भक्ती लवकर समजेल. असं काही नसतं. भगवंतांवरती जो प्रेम करायला शिकतो त्याला भक्ती लवकर शिकतं. मग ती गावातली अनपढ कधीही शाळेत न गेलेली आजी पण भक्तीमध्ये पहिल्या दिवशी भक्त होऊ शकते. परंतु ज्याने डबल PhD केले, ट्रिपल PhD केले, त्याला 7 जन्म लागू शकतात. परंतु जनरली आपण हे जोडायचा प्रयत्न करतो, कारण आपण ज्या शिक्षण पद्धतीतून गेलेलो आहे ती आपल्याला हे जोडायला भाग पाडते. सगळं काही आपण हे या आधुनिक शिक्षण पद्धतीच्या नजरेने पाहायचा प्रयत्न करत असतो, ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो, ते कसं बसतंय ते बघायचा प्रयत्न करत असतो. परंतु भक्तीचा, भगवंतांचा या भौतिक जगाशी संबंधच नाहीये. या भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीतून भगवंतांना समजावून सांगता येत नाही किंवा समजावून घेता येत नाही. आणि बऱ्याचदा आपली ही प्रवृत्ती असल्यामुळे हा जो दोष आहे आपल्यामध्ये तो आपण भक्तीमध्ये मिक्स करून सांगतो आणि मग आपल्याकडून चुका होतात. म्हणून प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असणे गरजेचं आहे आणि प्रमाणित अधिकृत शास्त्रांद्वारेच अभ्यास केला पाहिजे. अशा अभक्तांमध्ये इंद्रिय तृप्ती हा एकच विषय असतो. वरून वाटतात भक्त, परंतु आतून इंद्रिय तृप्तीचीच इच्छा असते. बऱ्याचदा एखादं वाक्य असतं भगवद्गीतेच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये, ते त्यांच्या इंद्रिय तृप्तीला साजेसं असतं. मग तेच वाक्य सगळीकडे सांगत फिरतात ते, आणि त्यांना त्यांची इंद्रिय तृप्ती सोडायची नसते. परंतु त्या वाक्याच्या विरुद्ध प्रभुपादांनी 1000 ठिकाणी लिहिलेलं आहे, ते मात्र अगदी कन्व्हिनियंटली आपण विसरतो. कन्व्हिनियंटली म्हणजे
सोयीस्करपणे, अगदी सोयीस्करपणे आपण ते बाजूला ठेवतो. पिक अँड चूज म्हणतात त्याला. सर्व बद्ध जीवांमध्ये 4 दोष असतात: अपूर्ण इंद्रिये, मायेच्या भ्रमात अडकणे, चुका करणे आणि फसविणे. म्हणून मुक्त जीवात्म्यांनाच अधिकारी या नात्याने भक्त स्वीकृत करतात आणि इतरांच्या तर्काकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत आपण इथे बांधले गेलेलो आहे भौतिक गुणांमध्ये, भौतिक जगाच्या आसक्तीमध्ये, तोपर्यंत आपल्यामध्ये हे 4 दोष असतात. आपण सगळे चुका करतो, दुसऱ्याला फसवण्याची आपल्यामध्ये प्रवृत्ती असते, प्रत्येक जीवामध्ये असते, प्रत्येक जीवामध्ये असते, कितीही वरून चांगला वाटलं तरी. भ्रमात राहायची प्रवृत्ती असते. एखादी गोष्ट आपल्याला चांगलं वाटत असेल तर तेच चांगलं आहे, ते कितीही मोठं भ्रम असलं तरी त्यातून बाहेर पडायची आपली इच्छा नसते. मग बाहेर सत्य जरी असलं तरी या असत्यामध्येच राहायची आपली इच्छा असते. प्रत्येक जीवाची मध्ये हा दोष असतो. आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आपली इंद्रिय अपूर्ण आहेत म्हणूनच या बाकीचे दोष असतात आपल्यामध्ये. इंद्रिय अपूर्ण आहेत म्हणजे काय? थोडाफार आपण अभ्यास केलाय, परंतु नवीन काही बघतायत म्हणून परत एकदा रिपीट करतोय. इंद्रिय अपूर्ण आहेत म्हणजे काय? हे डोळे, हे कान, ही त्वचा, हे जे आपली इंद्रिय आहेत यांच्यावर आधारित आपण ज्ञान घ्यायला बघतो. एखादा व्यक्ती म्हणजे मला डोळ्याला दाखवा मग मी मान्य करतो. अरे पण तुझे डोळे अंधारात बघूच शकत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इतक्या सूक्ष्म आहेत की आपले डोळे बघूच शकत नाही. बरेचसे आवाज असे आहेत जे आपण ऐकू शकत नाही. दुसरे जीव ऐकू शकतात, आपण ऐकू शकत नाही. ही आपली इंद्रिय परफेक्ट नाही आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत आपल्या इंद्रियांमध्ये. मग या इंद्रियांवर एवढा का विश्वास ठेवतो आपण? ठेवला नसला पाहिजे. अधिकृत व्यक्तीकडे जाऊन ज्ञान घेतलं पाहिजे. बऱ्याचदा मग आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या आधारावरती आपण तर्क वितर्क करत बसतो. असं असू शकेल, असं असू शकेल, असं असू शकतं. हे असू शकेल, असू शकतेला काय अर्थच नाही. नसलं तर काय? असू शकेल म्हणता, परंतु नाही निघालं तर? परंतु शास्त्रातली वाक्य कशी असतात? हेच आहे. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात की एखाद्या व्यक्तीला त्याचे वडील कोण आहेत माहित नसेल तर तो डोळ्याने मला दाखवा किंवा मी अभ्यास करून शोधून काढतो म्हणू शकत नाही. सगळं चुकीचं असू शकतं. परंतु त्याची आई अधिकृतपणे सांगू शकते की हेच तुझे वडील आहेत. मग तिथे त्याला काही प्रयोग करून बघायला लागत नाही, काही करावं लागत नाही. तसं अधिकृत शास्त्रातून जे ज्ञान आलेलं असतं ते आहे तसं आपण मान्य केलं पाहिजे. तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारे कृष्ण भावनेमधील प्रगतीस आरंभ करणे ही चांगली गोष्ट आहे. भक्तीमध्ये यशस्वी व्हावयाचे असेल तर अधिकृत पूर्ण विधी स्वीकारावीच लागेल. पूर्ण नम्र भावाने समर्पित होऊन एका अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून मार्गदर्शन मिळवणे अत्यावश्यक आहे. थोड्याशा बाह्य क्रिया करून स्वतःला धार्मिक समजणे काही लाभप्रद होणार नाही. वरवरची भक्ती करणारे बरेच भेटणार आपल्याला. भगवंत देखील म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यदति सिद्धये. बोल. हजारो लाखो मध्ये तुम्हाला एखादा व्यक्ती भेटणार आहे ज्याला भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे. तसे आपण सगळे आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण त्या हजारो लाखोमध्ये आले, आपण भाग्यवान आहे. परंतु भगवंत म्हणतात यतताम अपि सिद्धानाम. परंतु अशा हजारो लाखोंमध्ये जे आलेले आहेत त्या हजारो लाखोंमध्ये देखील एखाद्यालाच मी कळतो. एवढं दुर्मिळ आहे. त्यामुळे वरवर भक्ती करणारे आपल्याला खूप भेटणार. मग वरवर भक्ती कोण करत नसतो? जो शास्त्र संमत वागत असतो. जनरली आपल्या मनामध्ये काही कल्पना असते, जो सारखं सारखं यात्रेला जातो, वृंदावनला जातो, तो शुद्ध भक्त. शास्त्रामध्ये असं कुठे सांगितलेलं नाहीये. शास्त्रामध्ये सांगितलंय धामाला गेलं पाहिजे, यात्रेला गेलं, पण तो शास्त्रामध्ये जास्त भर दिलेला आहे हृदय स्वच्छ करण्याला, हृदय शुद्ध करण्याला. ते जर होत नसेल तर ह्या वरवरच्या क्रिया करून काही उपयोगाच्या नाही. परफेक्ट तिलक लावून काही उपयोगाचं नाही, परफेक्ट कंठीमाळा घालून उपयोगाची नाही. इथे स्वच्छ झालं पाहिजे.
काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, लोभ, निंदा, द्वेष, हजारो अनर्थ भरले तिथे. ते अनर्थ गेले पाहिजे. मग आपण भक्तीच्या वरच्या स्टेजला जातो. भक्तीचे जे 9 स्टेजेस आहेत, आपण कधीतरी त्याच्यावरती अभ्यास करूया. त्यामुळे थोड्याशा बाह्य क्रिया करून स्वतःला धार्मिक समजणे काही फायद्याचं होणार नाही. ठीक आहे त्या स्टेजला भक्तीची सुरुवात केली पाहिजे, आहे त्या स्पीडने भक्तीची सुरुवात केली पाहिजे. प्रभुपादांनी कोणालाही नको म्हटलेलं नाही, चैतन्य महाप्रभूंनी कोणालाही नको म्हटलेलं नाही. तुम्ही मांसाहार करता, नो प्रॉब्लेम, या जप करायला सुरुवात करा. हळूहळू बाकीचं सगळं शिकाल, सोडून द्याल, सगळ्यांना अलाउड आहे. परंतु शुद्ध भक्त होण्यासाठी सिरियस झालं पाहिजे, गंभीर झालं पाहिजे, सगळं गांभीर्याने घेतलं पाहिजे. ज्यांना भक्तीमध्ये प्रारंभ करावायचा आहे पण व्यक्तिगत मार्गदर्शन थोडकेच आहे, अशांसाठी हे पुस्तक खूपच सहाय्यकारक असेल. साधू, गुरु, शास्त्र यावर आधारित असल्याने नवोदित भक्तांना भक्ती मार्गात होणाऱ्या चुकांपासून व गोंधळून जाण्यापासून हे पुस्तक सहाय्य करेल, मदत करेल. कमीत कमी तिलक कसा लावावा, कीर्तन कसे आणि कोणते करावे इत्यादी गोष्टीवर तर्क करण्याची साधकांना आवश्यकता पडणार नाही. ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. पण तोच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेणे, त्यांच्याकडून दीक्षा घेणे, प्रशिक्षण घेणे, ट्रेनिंग घेणे आणि पूर्ण नम्रतेने त्यांची सेवा करणे या गोष्टीवर भर दिलाच पाहिजे. इथे देखील महाराज शब्द वापरतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. हा सगळीकडे प्रभुपाद हा शब्द सगळीकडे वापरतात. इंग्लिशमध्ये ते म्हणतात बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर. तर हे महत्व कळालं तुम्हाला. गुरु, साधू आणि शास्त्र याच्याशी संमत सगळं असलं पाहिजे. आता पुढचा जो सेक्शन आहे तो थोडासा मोठा आहे, कदाचित आज आपला वाचून पूर्ण होणार नाही, परंतु आपण सुरुवात करूया. कारण या सेक्शन मध्ये या पुस्तकाचे लेखक परमपूज्य भक्ती विकास महाराज हे या पुढच्या सेक्शन मध्ये थोडंफार सिद्ध करायचा प्रयत्न करतात की मी जे लिहितोय ते सगळं साधू, गुरु आणि शास्त्र संमतच लिहितोय. तर या पुढच्या सेक्शनचं नाव आहे कृष्ण भावना जशी आहे तशी समजणे. आपल्यासाठी देखील हे खूप महत्वाचं आहे, जसं आहे तसं. त्याच्यामध्ये आपण काहीतरी ऍड करायला गेलो किंवा आपल्याला सांगणाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घालून सांगितलं किंवा त्यातलं थोडंसं काढून सांगितलं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं बदल करून सांगितलं तर मग ते सगळं फिसकटतं. त्यामुळे आपण ऐकताना देखील सतर्क असलं पाहिजे, श्रवण करताना, आणि आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तेव्हा देखील आपण सतर्क असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी आपण ऐकलेलं बदलून आपण कशाला सांगू, आपण तर भगवंतांची सेवा करायला आलो इथे, हो की नाही? प्रभुपादांची सेवा, प्रभुपादांनी जसं सांगितलं तसंच आम्ही सांगणार. पण तू बऱ्याचदा हे बदललं जातं, कारण तिथे आपला लाभ, आपली पूजा, आपली प्रतिष्ठा मध्ये येते. एखादी गोष्ट आपल्यालाच करायची नसते, मग ती आपण टाळतो सांगायला. एखादी गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीने करत असतो, मग ती आपण वेगळी करून सांगतो. आणि ऍक्च्युली या गोष्टीलाच म्हणतात गुरु शिष्य परंपरा तुटणे किंवा खंडित पडणे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात की ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती सूर्यदेव विवस्वांपासून चालू झालेली आहे. करोडो वर्षांपूर्वी मी त्यांना सांगितलेली, त्यांनी मनूला सांगितली, मनूने आपल्या पुत्र इक्ष्वाकुला सांगितली. अशा प्रकारे राजघराण्यामध्ये, राजर्षीमध्ये ही गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान येत होतं, परंतु मध्येच हे ज्ञान बंद पडलं. म्हणून हे अर्जुन मी तुला परत सांगतोय. याचा अर्थ काय? बंद पडलं म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? गुरु आपला एकही शिष्य न तयार करता गेला. ऍक्च्युली जो एकही शिष्य तयार करत नाही तो गुरु, त्याला गुरुच म्हणता येत नाही, तो गुरु नसतोच. मग ही गुरु शिष्य परंपरा बंद कशी काय पडली? या अशा गोष्टींमुळे बंद पडते. एखादा या साखळीमधला गुरु काय करतो, थोडंसं बदलून सांगतो, थोडंसं चेंज करून सांगतो, थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करून सांगतो, थोडंसं त्यातलं काहीतरी काढून बाजूला ठेवतो, कारण त्याची स्वतःच लोभ, स्वतःचा फायदा तो त्याच्यामध्ये बघत असतो.
आणि मग अशा प्रवृत्तीमध्ये गुरु शिष्य परंपरा तुटते, पुन्हा एकदा तुटते. त्यामुळे भगवद्गीता, ज्याला श्रील प्रभुपादांनी नाव दिलंय भगवद्गीता जशी आहे तशी, याचा अर्थ काय की जसं भगवंतांनी सांगितलंय, जसं पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलंय तसंच आपण समजावून घेतलं पाहिजे आणि तसंच आपण पुढे सांगितलं पाहिजे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. समजावून घेण्यासाठी देखील व्हेरी इम्पॉर्टंट आणि समजावून सांगण्यासाठी देखील व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणाल समजावून घेताना आम्ही काय चुकीचं थोडीच तुम्ही सांगितलेलं, तुम्ही ए बरोबर बी सांगणार आणि आम्ही ए बरोबर सी असं थोडीच समजावून घेणार आहे. पण आपली ती पण प्रवृत्ती असते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. येस, ती पण प्रवृत्ती आपली असते. जसजसं भगवद्गीतेचा आपण अभ्यास सुरू करू, हे पुस्तक झाल्यानंतर आपण भगवद्गीता सुरू करणार आहोत, तसतसं भगवद्गीतेमध्ये अशी काही वाक्य येतात, असे काही श्लोक येतात, ते आपल्या मनाला लागतात. अरे बाप रे, हे पाप कर्म आहे, उद्यापासून बंद करायला पाहिजे. मग आपण तर्क चालवतो, प्रश्न विचारतो, प्रभूजी हे असं नाही केलं, असं केलं तर चालणार नाही का? यालाच म्हणायचं थोडस बदलून समजावून घ्यायचं. समजून घ्या का करतो माणूस असं, कारण त्याला त्याच्यामध्ये आपला तोटा होत असतो, भौतिक तोटा. आपला लाभ दिसत नाही त्याच्यामध्ये, त्याला आपली इंद्रिय तृप्ती कुठेतरी थांबत असते त्याच्यामुळे. आणि इंद्रिय तृप्ती थांबलेलं जीवाला कधीच आवडत नाही. माझ्या इंद्रिय तृप्तीच्या, माझ्या प्रतिष्ठेच्या, माझ्या मान सन्मानाच्या मध्ये काही येत असेल, व्यक्ती येत असेल, कुठले श्लोक येत असेल, मला आवडत नाही. असं असते जनरली प्रत्येकाचं, सगळ्यांचंच असतंय ऍक्च्युली. जोपर्यंत आपण पूर्णपणे शुद्ध होत नाही, आपल्या मनामध्ये हेच असते. आणि म्हणून आपण चुकीचं समजावून घेतो. सांगितलेलं बरोबर असलं तरी आपण चुकीचं समजावून घेतो. आपल्या इंद्रिय तृप्तीला साजेसं सोपं जे होईल तेवढंच समजावून घेतो, उरलेलं विसरतो, अगदी सोयीस्करपणे विसरतो. बरेचसे भक्त म्हणतात, प्रभूजी रोज लेक्चर ऐकलं तरी लक्षात राहत नाही. याचं कारण पण हेच असतं. तर हा पुढचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की कृष्ण भावना जशी आहे तशी समजून समजणे अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. काही महत्वाचे पॉइंट सांगतात, आपण वाचूया. भारतामध्ये प्रत्येकाला श्रीकृष्णांविषयी काही ना काही माहिती असतेच. दुर्दैवाने काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी श्रीकृष्णांविषयी, कृष्ण भक्तीविषयी अनेक मिथ्या खोट्या गोष्टी प्रसारित केल्या आहेत. भारतीयांमध्ये कृष्ण भक्तीकडे नैसर्गिक कल असतो. भारतीयांमध्ये कृष्ण भक्तीकडे भारतीयांचा नैसर्गिक कल असतो. तरी देखील मिथ्या गोष्टींचा परिणाम होऊन त्यांच्यातील अधिकांश लोक कृष्ण भावनेचा व कृष्ण भक्तीच्या ज्ञानाबाबत भ्रमित होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कोण पसरवतं? इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले. कारण शास्त्र जर तुम्ही वाचला तर तुम्हाला हे कुठेच आढळणार नाही. अशा लोकांना जर प्रामाणिक विधीने कृष्ण भक्ती स्वीकारावायची असेल तर ऐकलेल्या सर्व चुकीच्या व भ्रामक कल्पना त्यांना सोडाव्याच लागतील. काही ठळक गोष्टी महाराज इथे सांगतात आपल्याला. अत्यंत चुकीच्या अशा काही ठळक गोष्टी किंवा कल्पना पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, श्रीकृष्ण ही एक दंतकथेतील व्यक्ती आहे, ते अस्तित्वातच नाहीत किंवा नव्हते असे मानणे. मोठे मोठे हिंदू लोक देखील आजकाल म्हणतात हे सगळं मायथॉलॉजी आहे. शब्द कधी ऐकला तुम्ही? मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हणजे काय? हिंदू दंतकथा. दंतकथा म्हणजे काय? ह्या सगळ्या कथा आहेत नुसता. भागवतम म्हणजे जे काही दिलेलं आहे, महाराज अमरीश, पृथू महाराज, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, हे सगळे स्टोरीज आहेत. मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, हे सगळे स्टोरीज आहेत असं मानलं जातं. परंतु या लोकांना विचारा तुम्ही कितपत अभ्यास केला याचा, ते सांगतील की नाही आम्ही टीव्हीवर बघितलंय. यांचं टीव्हीवरचं ज्ञान, युट्यूबवर बघितलंय, युट्यूबवरचं ज्ञान. कधी भागवतम उघडून वाचलाय सुरुवातीपासून शेवटपर्यंत? नाही. का? कारण मला काही गरजच नाही, कारण मी श्रेष्ठ आहे.
माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलंय. अशा चुकीच्या कल्पना सोडून दिल्या पाहिजेत. नंबर 2, श्रीकृष्ण एक थोर माणूस होता, भगवान नव्हे. काही लोक या लेवलला येतात की ठीक आहे, भगवद्गीता महान ग्रंथ आहे, त्यांनी सांगितली, ज्ञानी होते, योगी होते, ज्ञानी होते, नो डाऊट, पण आपल्यातलेच एक होते. थोडंफार मानतात नाही. जसं शकुनी मामा मानायचा, परंतु भगवंतांना भगवान कधी मानलं नाही त्यांनी, परंतु तो मानायचा याच्याकडे जादू आहे, ज्ञान आहे, त्याच्यापासून सावध राहा दुर्योधन. परंतु भगवान म्हणून कधी मान्य केलं नाही. हा पण प्रॉब्लेम आहे. नंबर 3, श्रीकृष्ण हे अनैतिक होते. ही चुकीची कल्पना खूप ठिकाणी आहे भारतामध्ये. दुर्दैवाची गोष्ट आहे ऍक्च्युली, भारतामध्ये ही चुकीची कल्पना आहे की ज्या भारतामध्ये व्यासदेव जन्माला आले आणि व्यासदेवांनी ही सगळं शास्त्र लिहून ठेवलं, वेदांत सूत्रांवरचं भाष्य, महाभारत, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, सगळं काही, पुराण, याचा जर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला कुठेच याच्यामध्ये विसंगती सापडणार नाही की याच्यात एक दिलंय आणि त्याच्या उलट याच्यात दिलंय, कारण सगळ्यांचा लेखक एकच आहे, व्यासदेव. हे आपल्याला माहिती पण नाही. आता सध्या परिस्थिती आपली इतकी वाईट आहे की हिंदू समाजामध्ये तुम्ही जाऊन जर विचारला की आपला ग्रंथ कुठला आहे, त्याला सांगता पण येत नाही. काही लोकांना भगवद्गीता माहिती आहे, पण लहान मुलांना अजिबात भगवद्गीता पण माहिती नाही, मोठ्यांना पण माहिती नाही. कोणाच्या 99% लोकांच्या घरी भगवद्गीता नाही, असली तरी कोणी तो वाचत नाही. श्रीमद भागवतम तर खूप दूरची गोष्ट आहे. आणि मग हे सगळं आपल्याला माहिती नसल्यामुळे उगी काही पण आपल्या इंद्रिय तृप्तीला साजे सोपेसं होईल ते आपण म्हणायचं. भगवान श्रीकृष्णांनी फसवणूक केली कर्णाची, भगवान श्रीकृष्णांनी फसवून दुर्योधनांना मारलं. अरे पण त्याच्या काय मागची कारणं आहेत, कसं आहे, काय आहे, तुम्हाला समजावून घ्यायचं तर सगळं दिलंय ना शास्त्रामध्ये, या तुम्ही. यायला तयार नाही. सगळ्यात मोठी चूक लगेच आपले हिंदू लोकच सांगतात बरं का. हे पण भगवान श्रीकृष्ण आम्हाला माहिती आहे 16,000 लग्न केलेले आणि तुम्ही आम्हाला सांगताय लग्न करू नका म्हणून. अरे तू कर, तुला बघूया एक सांभाळायची होती का. भगवान श्रीकृष्णांनी 16,008 ह्या परफेक्टली सांभाळलेल्या, हे माहितीये तुम्हाला. त्या 16,000 राजकन्यांशी त्यांना का लग्न करावं लागलं हे माहितीये तुम्हाला, ह्याच्या मागचं कारण माहितीये तुम्हाला, ते जाणून घ्यायचं नाही. ही वैदिक संस्कृती काय असते, कशासाठी असते, जाणून घ्यायचं नाही. आणि विनाकारण असल्या भ्रामक कल्पना तयार करायच्या मनामध्ये. हे सगळं कशातून निर्माण झालेलं असतं, मी श्रेष्ठ आहे. कारण इथे भौतिक जगामध्ये येणारा प्रत्येक जीव जो आहे तो स्वतःला भगवान म्हणून सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी आलेला असतो. म्हणून तो सगळ्यांचा द्वेष करत होतो. म्हणून त्याला दिसेल ते त्याचं स्वतःच करायचं असतं. सगळ्यावरचा मी स्वामी पाहिजे, कंट्रोलर पाहिजे, ईश्वर पाहिजे. होत नाही. अनादि अनंत काल आपण प्रयत्न करतोय, होत नाही. परंतु इच्छा तीच आहे. आणि मी या इच्छेतूनच भगवंतांचा द्वेष करायला लागतो आपण. त्यांना सामान्य व्यक्ती समजायला लागतो. त्यांच्याबद्दलच्या बरेच गोष्टींना अनैतिक मानायला लागतो. बरेचसे लोक म्हणतात भगवद्गीता वाचून, ऍक्च्युली वाचत नाहीत, नुसतेच थोडंफार भगवद्गीतेबद्दल ऐकतात की भगवद्गीता काय होती, कशासाठी होती, कुठे सांगितली, कशाबद्दल सांगितली. महाभारताचं थोडंफार ज्ञान घेतात आणि म्हणतात कसले देव तुमचे भगवान, हिंसा करायला प्रवृत्त करतात अर्जुनाला. येस, भगवंतांनी अर्जुनाला हिंसा करायला प्रवृत्त केलं, परंतु त्याच्या मागची कारण त्यांनी दिली 700 श्लोकांमध्ये. ते कोण वाचणार, आपल्याला इंटरेस्ट नाही. त्यामुळे सुरुवातीला भक्तीमध्ये सुरुवात करताना या काही चुकीच्या कल्पना त्या आपण पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत मनातून. नंबर 4, भगवान अनेक आहेत आणि ते सगळे एकच आहेत. हे पण हिंदू धर्मामध्ये खूप चालतं. आपल्याला माहितीच नाही 33 कोटी देव आहेत, देवी आहेत, देवता आहेत. अरे पण ते कोण आहेत शास्त्रामध्ये अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे.
शास्त्रामध्ये कशाला भगवद्गीतेत दिलेलं आहे, तुम्हाला भागवतम आणि पुराण पण वाचायची गरज नाही, हो की नाही? आणि मग भगवान अनेक आहेत म्हणणारे काय म्हणत असतात, कुणाची उपासना करा सगळं सारखंच आहे. असे भेटतात की नाही आपल्याला, प्रभूजी काय तुमचा देव काय आमचा देव काय, सगळे देव समानच असतात. असं नसतं कुठे. भगवद्गीतेमध्ये खूप छान समजावून सांगितलेलं आहे की देवी देवताची तुम्ही आराधना केली की काय होतं आणि माझी आराधना केली की काय होतं. भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात. याच्या फक्त कारण एक तर शास्त्रोक्त पद्धतीने समजावून घ्या, नसेल तर पूर्णपणे शरण या. भगवंत काय असं म्हणत नाहीत की तुम्हाला सगळे शास्त्र पाठ झाले पाहिजेत, शास्त्र वाचले पाहिजेत. तुम्ही डायरेक्टली माझ्यावरती प्रेम करू शकता, नो प्रॉब्लेम, परंतु ती करायची इच्छा नाहीये ना कुणाची, म्हणून हे समजावून सांगितलं जातं. नंबर 5, ध्यान व आध्यात्मिक साधना करून कोणीही श्रीकृष्णांसमान किंवा श्रीकृष्णच होऊ शकतो. हे मायेचं शेवटचं जाळं असतं ऍक्च्युली. कारण आपल्याला इच्छाच आहे सगळ्यांपेक्षा ग्रेट व्हायची. कोणामध्ये नाही आहे सांगा ही इच्छा सगळ्यांपेक्षा ग्रेट व्हायची? सगळ्यांच्याच असते. संध्याकाळी पिऊन गटारीत झोपलेला असतो त्याची पण इच्छा असते, मी सगळ्यांच्या पेक्षा ग्रेट आहे, मी होणार. 10वीत 5 वेळा नापास झालेला असतो तो पण बडाया मारत असतो कट्ट्यावर बसून, सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ मीच आहे, माझंच बरोबर आहे, मीच बलवान आहे, मीच सुंदर आहे, मीच शक्तिमान आहे, मीच सगळ्यात श्रीमंत आहे. हे सगळे आसुरी प्रवृत्तीचे गुण असतात. भगवद्गीतेत 16व्या अध्यायात सांगितले होते नाही, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे. मग अशा व्यक्तीला मीच भगवान पण आहे म्हणायला काय काय हरकत आहे, म्हणायला काय जाते, हो की नाही? हे दोन्ही खूप मोठे अपराध असतात. भगवंतांना आपल्या समान समजणे किंवा स्वतःला भगवंतांसमान समजणे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत अगदी ठळकपणे अगदी क्लिअरली सांगतात, कोणीही माझ्या बरोबरीचा होऊ शकत नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. मत्त परतरम न अन्यात किंचित अस्ति धनंजय. आणि याच भगवद्गीतेवरती आधारित काही लोक स्वतःच भगवद्गीता लिहून सांगतात की भगवान श्रीकृष्ण एक सामान्य व्यक्ती होते, तुम्ही पण त्यांच्या समान होऊ शकता. अरे काय सिंपल संस्कृत येणाऱ्याला पण हे समजता हा श्लोक. मत्त परतरम न अन्यात, अन्य कोणताही नाही माझ्यापेक्षा श्रेष्ठ. परंतु या चुकीच्या कल्पना आहेत आपल्या समाजामध्ये. म्हणून भगवद्गीता भक्ती समजायला अवघड जातं सुरुवातीला आपण याच्यात आल्यानंतर. चांगलं वाटतं म्हणून आपण येतो, परंतु हळूहळू जसं आपण भगवद्गीता ऐकायला लागतो तसं आपल्या मनावर आघात व्हायला लागतो. अरे हे पण उलट आहे, हे पण उलट आहे, मी तर आलेलो इथं काहीतरी मिळवायला, वेगळंच सांगितलं जातंय मला. परंतु हाच मार्ग आहे, या मार्गावर टिकून राहायचं. नंबर 6, श्रीकृष्ण हे कोणी व्यक्ती नाहीत, त्यामुळे व्यक्तीची पूजा करायची नाही, तर त्यांच्यामध्ये असलेल्या अजन्म शाश्वत निराकाराची पूजा करायला हवी. याला निराकारवाद किंवा निर्विशेषवाद किंवा मायावाद किंवा शून्यवाद बऱ्याच शब्दांनी ओळखलं जातं. शून्यवाद म्हणजे काय, सगळं काही शून्य आहे. मायावाद म्हणजे सगळं काही माया आहे, भगवान बिगवान असलं काही कोणी नाही आहे. निराकारवाद म्हणजे भगवान आहेत परंतु त्यांना आकार नाही, ही शक्ती निसर्ग हेच भगवान आहे. ही पण चुकीची कल्पना आहे, सोडून दिली पाहिजे. नंबर 7, श्रीकृष्णांची माझ्यावर जेव्हा कृपा होईल तेव्हा मी त्यांना शरण जाईन. ही विशेष करून आपल्या भक्तांमध्ये खूप आढळते. स्वतः प्रयत्न करायचे नाहीत, भगवंतांची कृपेची वाट बघतोय प्रभूजी मी. भगवंत तुमच्यावर कशाला कृपा करतील? तुमच्या मनामध्ये इच्छा असेल, ओढ असेल, त्याच्यावर कृपा करतील. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे भगवद्गीतेमध्ये. प्रभुपाद काय म्हणतात, गॉड हेल्प्स हिम हू हेल्प देमसेल्व्स. भगवंत त्याच्यावरच कृपा करतात, त्यालाच मदत करतात जो स्वतःला मदत करायला, स्वतः कष्ट करायला तयार आहे, भगवंतांना शरण जायला तयार आहे. मग भगवंत तुमच्यावर कृपा करतात. ऑफकोर्स भगवंतांच्या कृपेशिवाय हे होत नाही, परंतु नुसते त्या कृपेवरच आधारित वाट बघत बसायचं नसतं कधी. हे भक्ती म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे काय? आई कधी म्हणते का
माझा मुलगा येऊ दे, मला विचारू दे, मग मी त्याच्यावर प्रेम करते. हे प्रेम हे उत्स्फूर्त असतं, त्यागाची भावना असते, ती स्वतः करायची असते. नंबर 8, भक्ती ही ज्ञानप्राप्तीची एक पायरी आहे. व्हेरी डेंजरस. असे पण आपल्यात भक्त आहेत बरं का बरेचसे. ज्ञानामध्ये खूप इंटरेस्ट असतो त्यांना. हा श्लोक प्रभुपादांनी मगाशी मी मागच्या सेक्शन मध्ये सांगायला विसरलो, गुरु साधू आणि शास्त्र सेक्शन मध्ये आपले आचार्य जे आहेत श्रील प्रभुपाद, ते आपल्याला सांगतात की कलियुगामध्ये आपलं आयुष्य, आपलं बल, आपली स्मृती एवढी कमी झालेली आहे की आपण हे सगळे शास्त्र वाचू शकत नाही. याचा अर्थ आपल्याला शास्त्राचा आधार घ्यायचा नाही का? नाही, शास्त्राचाच आधार घ्यायचा आहे, परंतु सगळ्या शास्त्रात खोल डीप मध्ये आपल्याकडे जाण्यासाठी वेळ नाहीये, तेवढं आपलं आयुष्य नाहीये, तेवढी आपली स्मृती राहिलेली नाही. काल सकाळी 8 वाजता काय केलं आपल्याला आठवत नाही. म्हणून आपले आचार्य सांगतात, जो बेस आहे भगवद्गीता, त्याचा अभ्यास आपण अतिशय काटेकोरपणे केला पाहिजे. तेवढा जरी केला तरी तुम्ही शुद्ध भक्त होऊ शकता. नेक्स्ट स्टेप आहे भक्तीतला आनंद घेण्यासाठी श्रीमद भागवतम, त्याला भागवत पुराण म्हटलं जातं. आणि तुमच्याकडे वेळ असेलच तर हे प्रेम रस जाणून घेण्यासाठी श्री चैतन्य चरितामृत. एवढे 3च ग्रंथ बास आहेत आपल्याला. आणि याच्यामध्ये एकच ऍड केलेलं आहे शिल प्रभुपादांनी, ते म्हणजे भक्ती रसामृत सिंधू शिल रूप गोस्वामींचं. प्रभुपाद सांगतात की या 4 शास्त्राला सोडून त्याच्या पलीकडे जाऊन कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करायला, काय शास्त्र बघायची देखील तुम्हाला गरज नाही. परंतु बघा आपल्यातले कितीतरी भक्त सांगतात, गरुड पुराणात हे सांगितलंय, पद्म पुराणात सांगितलंय प्रभूजी. अरे पद्म पुराणात हे का सांगतात माहितीये हे भक्त? मी करतोय, गरुड पुराणात सांगितलंय. अरे गरुड पुराण एवढा मोठा आहे, बाकीचं पण सगळं कर ना गरुड पुराणातलं. मग नाही, मला जे पाहिजे तेवढं एक वाक्य गरुड पुराणात सांगितलं. पण प्रभुपादांनी ते करायचं नाही किंवा ते केलं नाही तरी काही फरक पडत नाही. हे भागवतामध्ये हजारदा सांगितलंय, नाही 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 गरुड पुराणात सांगितलंय. हा चुकीचा ऍटिट्यूड असतो आपला. हे सगळे ज्ञानाच्या मागे लागलेले असतात आणि ज्ञानाच्या मागे लागायचं मेन कारण असतं स्वतःची इंद्रिय तृप्तीला पुरावा कुठे मिळतो का? भगवद्गीतेमध्ये तर पानावरती दिलेला इंद्रिय तृप्ती सोडली पाहिजे. भगवद्गीता बंद करून ठेवतो आपण. गरुड पुराणात बघूया चालतंय का, लिहिलंय का कुठे. ही आपली प्रवृत्ती असते. एक उदाहरण म्हणून सांगतो. भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये प्रभुपाद सांगतात की श्राद्ध, हे पिंडोदक क्रिया वगैरे काही हे सगळे जे विधिविधान आहेत ते कलियुगामध्ये आपण करू शकत नाही. हे नाही केलं तरी चालतंय. भगवंतांचं नामस्मरण करणे हे कलियुगातले एकमेव हे आहे, युगधर्म आहे. हे कारण हे सगळं यज्ञ तज्ञ करायला आपल्याकडे ब्राह्मण कुठे आहे, कोणाला येतो मंत्र, हे सगळं करू नका म्हणून सांगितलंय भगवद्गीता शास्त्रामध्ये कलियुगामध्ये. आणि भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंत हे सांगतात, शिल प्रभुपाद हे सांगतात. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये नारद मुनी हे सांगतात. त्याची काही गरज नाही आहे करायची. परंतु आपले पट्टे श्रेष्ठ भक्त जातात गरुड पुराणातनं शोधून येतात. 13व्या दिवशी श्राद्ध अशा पद्धतीने करायला सांगितलंय गरुड पुराणामध्ये, आपण केलंच पाहिजे. कशाला? आपले आचार्य काय मूर्ख होते सांगायला? हो की नाही? त्यामुळे आपली कुवत केवढी आहे, आपलं वय काय आहे, या सगळ्याची जाणीव ठेवून भगवद्गीतेवरती लक्ष केंद्रित करायचं. भगवद्गीता समजली ना बास आहे तुम्हाला. आणि जसं काल आपण अभ्यास केला, भगवद्गीता ही फक्त हिंदूंसाठी नाहीये किंवा फक्त हिंदूंमधल्या देखील कृष्णप्रेमींसाठी आहे असं नाहीये. भगवद्गीता सगळ्यांसाठी आहे. कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, काळा असो, गोरा असो, पुरुष असो, स्त्री असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणीही असो, शाळेत गेलेला असो, गेलेला नसलेला असो, सगळ्यांसाठी आहे भगवद्गीता. बेसिकली भगवद्गीता त्याच्यासाठी आहे ज्याला जन्म आहे आणि ज्याला मृत्यू आहे, त्याच्यासाठी भगवद्गीता आहे. मुस्लिमांसाठी पण आहे, ख्रिश्चनांसाठी पण आहे, सगळ्यांसाठी.
हे सायन्स आहे. हे शरीर काय आहे, कुठून आलं आणि कुठे जाणार आहे आणि हे कुठे गेलं पाहिजे याबद्दलचं ते सायन्स आहे. बस आलं का लक्षात? तर आपण एवढ्यावरतीच राहायचं. भगवद्गीता, श्रीमद भागवतम. ऍक्च्युली श्रीमद भागवतम मध्ये तुम्ही नाही गेला तरी चालतंय. भगवद्गीता व्हेरी बेसिक, आपला पाया आहे भगवद्गीता. हे पहिलं पान वाचूनच आपण इथे थांबूया. उद्या उरलेला हा सेक्शन सुरू करूया, म्हणून मी थोडस याच्यावरती भर दिला. एक लक्षात ठेवा, भगवद्गीता हा आपला पाया आहे. कुठलीही भक्तिमय सेवा, भक्तीमधली प्रगती ही विदाउट भगवद्गीता ती बिल्डिंग उभीच होऊ शकत नाही. कितीही मोठी इमारत असू दे. मग ती बिल्डिंग उभी केल्याचा नुसता ढोंग केला जातो, तिथे भगवद्गीतेचा पाया नसेल. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे पुस्तक खूप छान लिहिलंय महाराजांनी. तुम्हाला असं वाटेल की प्रभूजी अजून आम्ही भक्तीत आलो नाही आणि ऑलरेडी तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगा लागलाय, एवढ्या कठोरपणे सांगा लागलाय. हे नवीन साधकासाठी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण पहिली सुरुवातच आपली चुकीची झाली की मग आपण 400 किलोमीटर दुसऱ्या मार्गाने जाऊन मग लक्षात येऊन काही उपयोगाचं नाही, अरे तिकडे जायला पाहिजे होतं. म्हणून महाराज हे थोडस स्ट्रॉंगली इथं सांगतायत की गुरु साधू शास्त्र याच्याशी प्रमाणित सगळी वाक्य असले पाहिजे. जे काही असू दे, तिलक कसा लावायचा याच्यापासून सत्य बोललं पाहिजे, इथपर्यंत सगळं तत्वज्ञान हे शास्त्रसंमत असलं पाहिजे. म्हणून आता हे शास्त्रसंमत आहे की नाही याच्यासाठी हा पुढचा सेक्शन आहे, जो आपण सुरुवात केलेली आहे वाचायला. त्याचे पहिले सेक्शन मध्ये सांगतात महाराज की भारतामध्ये विशेष करून या चुकीच्या कल्पना आहेत भगवान श्रीकृष्णांबद्दल, त्या सगळ्या आपण मनातून काढून टाकल्या पाहिजे. अजूनही कोणाच्या मनामध्ये असेल तर तुम्ही ते प्रश्न विचारायला काही हरकत नाही आपल्या गुरूंना, आपल्या मार्गदर्शकांना, की असं भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल असे चुकीचं असं म्हटलं जातं. पण लोक म्हणतात म्हणून सांगू नका. तुम्ही तुमच्या मनामध्ये अजून वाटतंय का तसं, मग ते तुम्ही समजावून घ्या. लोक म्हणतात म्हणू देत. त्या लोकांना कसं समजावून सांगायचं ते तुम्ही हळूहळू शिकणार आहे. ते आज नाही शिकायचं आपल्याला. एवढं लक्षात घ्या. आलं का लक्षात? आणि हे सगळं इंद्रिय तृप्तीतून निर्माण झालेलं असतं, हे लक्षात घ्या. आमचे एक व्यक्ती असे मला असं उत्तर दिलं, जेव्हा आम्ही थोडंसं प्रबोधन करायला सुरू करतो तेव्हा त्यांच्या तोंडातून असं उत्तर आलं की तुमच्या कृष्णाने काय केलेलं, मज्जाच तर केलेली, आयशेच तर केलेली, आम्ही पण आयशेच करतोय ना, कशाला आम्हाला येऊन उपदेश द्यायला लागलाय. येस, हे सगळं समजावून घेतलं पाहिजे की चुकीच्या कल्पना आहेत. तर ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना कशा चुकीच्या आहेत हे आपण उद्या वाचणार आहोत आणि त्याला शास्त्रातले श्लोक देऊन सांगणार आहेत महाराज की भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलंय, भागवतामध्ये कुठे सांगितलंय. कदाचित आपल्या या पुस्तकाला महिना लागेल असं वाटायला लागले मला. एनिवे, खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली आम्ही भगवद्गीता 2-3 वेळा वाचली ऑलरेडी, परंतु भगवद्गीतेमध्ये हेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात जे या पुस्तकामध्ये त्याची उत्तरं दिलेले आहेत. म्हणून ह्यावेळी आम्ही ठरवलं की हे पुस्तक वाचायचं आणि मग भगवद्गीता वाचायची. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तुझी आपली इंद्रिय म्हणजे पूर्ण नसतात, पूर्ण असतात. भौतिक जगात जे आहे त्याची सगळ्यांचीच आपल्याला ते देवता असतात. वेद व्यासांना एवढं नॉलेज कसं काय मिळालं, एवढं उतरवलं कसं काय, तो प्रश्न आहे. जसं मगाशी जिथं वाचत होतो आपण तिथेच हे वाक्याचं उत्तर दिलेलं आहे.
आपण हे पुस्तक असं ब्लाइंडली वाचायचं नाही, ब्लाइंडली श्रवण करायचं नाही, लक्षात ठेवायचं सगळं. काय लिहितात बघ. थोडं उशिरा जॉईन केलं. नाही, ऍक्च्युली त्याच सेक्शन मध्ये दिलेलं आहे जिथे इंद्रिय अपूर्ण आहेत म्हणून. लक्षपूर्वक ऐका. सर्व बद्ध जीवांमध्ये 4 दोष असतात. याच्यातला महत्वाचा शब्द आहे बद्ध. सर्व बद्ध जीवांमध्ये 4 दोष असतात. अपूर्ण इंद्रिय, मायेचा प्रभाव, चुका करणे आणि फसवणे. म्हणून मुक्त जीवात्म्यांनाच अधिकारी या नात्याने भक्त स्वीकृत करतात. एक असतो बद्ध आत्मा आणि एक असतो मुक्त आत्मा. बद्ध आत्मा म्हणजे कोण? जो इंद्रिय विषयांच्या आसक्तीमध्ये अडकलेला आहे, त्याच्यामध्ये हे 4 दोष असतात. जो इंद्रिय विषयांच्या आसक्तीमध्ये अडकलेला नाही, जो पूर्णपणे अनासक्त झालेला आहे आणि पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण गेलेला आहे, त्याच्यामध्ये हे 4 दोष नसतात. असे व्यासदेव एकटेच नव्हते. सगळे जितके शुद्ध आत्मसाक्षात्कारी जीव असतात ते सगळे मुक्त आत्मे म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये आपले सगळे पूर्वाचार्य येतात. श्रील रूप गोस्वामी येतात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर येतात, श्रील प्रभुपाद येतात. हे सगळे मुक्त महात्मा होते, शुद्ध भक्त होते. शुद्ध भक्ताला ज्ञानाच्या आधारे हे सगळे दोष गेलेले असतात त्यांच्यातून. ऑफकोर्स व्यासदेव हे स्वतः भगवान श्रीकृष्णच होते. अवतरित झालेले याच कारणासाठी की कलियुग येणार आहे. कलियुगाच्या पूर्वी हे कुठलेही ग्रंथ लिहून ठेवलेलं नव्हतं. कलियुगाच्या पूर्वीच्या काळामध्ये स्मरणशक्ती लोकांची इतकी स्ट्रॉंग होती की गुरुने एकदा सांगायचं आणि शिष्याने एकदा ऐकायचं आणि ते लक्षात ठेवायचं, बस. आणि प्रामाणिकपणा पण एवढा स्ट्रॉंग होता की ऐकायचं म्हणजे या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं नाही, ऐकायचं आणि उद्यापासून जीवन तसं बदलायचं, बस. कलियुगामध्ये अनर्थ वाढत गेले, लोकांना लक्षात राहत नाही, कारण इंद्रिय तृप्ती स्ट्रॉंग असते. म्हणून भगवंत स्वतः अवतार घेऊन आले हे सगळं लिहून ठेवायला. ते होते व्यासदेव. परंतु जसं मगाशी त्या सेक्शन मध्ये आपण वाचलं की नुसते व्यासदेवच नाही, तर जे कोणी मुक्त आत्मे आहेत, मुक्त आत्म्याचा अगदी सोपी व्याख्या असते ती म्हणजे जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेला आहे, पूर्णपणे, तर मुक्त आत्मा असतो. नारद मुनी, ब्रह्माजी. भागवतम जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, 2ऱ्या स्कंदामध्ये भागवतमच्या जेव्हा ब्रह्माजींचा जन्म होतो तेव्हा काहीच नसतं, त्यांना काय करायचं सुचत नाही. मग त्यांना 2च अक्षर ऐकू येतात कानावरती, त आणि प. मग ते 1000 वर्ष तप करतात, देवी देवतांचे 1000 वर्ष म्हणजे 360,000 वर्ष. आणि त्या तपाच्या अंती भगवंत प्रसन्न होतात आणि येतात आणि त्यांना संपूर्ण भागवतमचं ज्ञान, संपूर्ण भक्तीचं ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये ट्रान्सफर करतात. आणि तिथे 4च श्लोक सांगितलेले आहेत. त्या 4 श्लोकामध्ये पूर्ण ज्ञान ट्रान्सफर करतात. कसं काय? कारण तो व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेला असतो. जसं मगाशी मी म्हणालो, तुमच्याकडे PhD असून काही उपयोगाचं नाही. या जगातले तारका, चंद्र, सूर्य कसे काम करतात तुम्ही अगदी परफेक्टली सांगू शकता, डॉक्टर स्टीफन हॉकिंग सारखं. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भगवंत कळतील. त्याच्यासाठी दिव्य प्रेम असावं लागतं मनामध्ये. जे आमच्या आजीकडे, तिला भगवंत कळाले नाही, ती कुठल्या युनिव्हर्सिटीत गेली नाही, PhD घेतली. मग ज्या दिवशी तिला भगवंत कळाले, पूर्णपणे ती भगवंतांना शरण गेली, त्या दिवशी तिच्यामध्ये हे 4 दोष राहत नाहीत. ती हे ज्ञान कोणालाही समजावून सांगू शकते. समोरच्याला समजेलच असं नाही, परंतु समजावून सांगू शकते. आपणही त्या अवस्थेला जाऊ शकतो आणि ऍक्च्युली आपणही त्या अवस्थेला गेलंच पाहिजे.
त्याच्याशिवाय आपली या भौतिक जगातून सुटका नाही. कारण हे अपूर्ण इंद्रिय, भ्रम, चुका करण्याची प्रवृत्ती आणि फसवण्याची वृत्ती हे आपल्याला दुःखात ठेवतात कायमचा. हे 4 दोष घालवायचे असतील तर आपल्याला शुद्ध व्हावं लागेल. आणि शुद्ध झाल्यानंतर आपण दिव्य ज्ञानाच्या स्तराला जातो, जिथे अज्ञान 0, सगळं आपल्याला कळतं, परफेक्टली कळतं. त्यामुळे का शक्य नाही? वासुदेवानच नाही, तुम्हाला देखील हे शक्य आहे. आणि तुम्हाला हे शक्य केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची इथून सुटका पण नाही. बद्ध जीव आणि मुक्त जीव. बद्ध जीवांमध्ये हे दोष असतात, मुक्त जीवामध्ये. जो मुक्त जीव इथे असला तरी असं नाही की त्यासाठी तुम्ही भगवत धामात किंवा आध्यात्मिक धामातच पाहिजे. इथे या भौतिक जगात असताना देखील हे 4 दोष तुमच्यातून जाऊ शकतात. तुम्हाला मुक्त जीव झालं पाहिजे, पूर्णपणे शुद्ध झालं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. यस हनुमंत प्रभू. 1 मिनिट माताजी. हनुमंत प्रभू बोला. हा प्रभू, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की नाही का की ते कांदा लसणाचं उदाहरण दिलं, तर ते आता सध्या काय बघा, आता असं की आपण नाही खाल्लं तर चालतं पण दुसऱ्याला खायला घातलं, तशी परिस्थिती जशी तुम्ही सांगितली तसे सध्या आता असं की आपलीच माणसं आपल्याला काय पण खायला घ्यायला लागलं. आता मी राजकन्याला मंदिरात गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी संडे बेस्टला राईस आणि कढी केली होती. आता सध्या तर चातुर्मास चालू आहे, चातुर्मासामध्ये दही आणि ताक खात नाही, त्यांनी दह्याची ताकाची कढी केली आणि ते सगळ्यांना खायला घातली. तर मी एका वरिष्ठ भक्ताला विचारलं तुम्हाला माझ्या रक्षणे रक्षण, ते म्हणले त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर ते ताकाचे गुणधर्म त्याच्यात राहत नाहीत. तर मग आता हे मंदिरातनं जर होत असेल तर प्रभूजी खूप अवघड आहे. याच्यासाठी हे जे नियम वगैरे आहेत ते मंदिरातनं सोडले जातात. आता हे मी खाल्ल्यानंतर अर्धे खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं, पण त्याच्या मागचं सांगायचं असं की आपण मंदिरात गेल्यानंतर पूर्ण त्यांच्या विश्वास ठेवतो, हा चालतंय, हे करतात म्हणजे योग्यच करतात, पण आपल्या मंदिरापासून सुरुवात आहे अशी या चुकीच्या गोष्टी करायच्या. तर मग हे एवढे सगळे नियम बंधन आहेत सगळे, तर यांनीच ह्याला त्याच्यामध्ये पलायनवाद केल्यानंतर अगदी बाकीच्या भक्तांचं काय होणार त्याच्याबद्दल जरा सांगा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगत नाहीत की मी भगवान आहे, माझा ऐक. लक्षात येते का तुम्हाला? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत नाहीत की मी भगवान आहे, मी सांगतो ते ऐक. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात माझ्याकडून ज्ञान घे, समजावून घे, तुझे काय प्रश्न असतील तर विचार, संशय सगळे दूर करून घे. ही ज्ञानाची खरी पद्धती असते. आपल्या मंदिरात सांगितलंय म्हणून ते सत्यच असलं पाहिजे असं नाही, किंवा आपल्या गुरुने सांगितलंय म्हणून ते सत्यच असलं पाहिजे नाही, किंवा आपल्या वरिष्ठ भक्तांनी सांगितलंय म्हणून ते सत्यच असलं पाहिजे असं नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की भगवद्गीता आपला पाया असला पाहिजे. आता हे भगवद्गीता न वाचता देखील तुम्हाला हे ज्ञान मिळालं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता पूर्ण हेच आहे, अर्जुनचे प्रश्न भगवंतांचे उत्तर, अर्जुनचे प्रश्न भगवंतांचे उत्तर, अर्जुनचे प्रश्न भगवंतांचे उत्तर. हे एक महान ग्रंथ जर असेल तर हे भांडतायत का असं? नाही. तिसऱ्या चौथ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये जवळजवळ सगळ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनचे प्रश्न आहेत, आणि अर्जुनचे प्रश्न असे वाटतात की अर्जुन भांडतोय. अर्जुन अक्षरशः असं विचारते, तुम्ही तर म्हणाला की हे खरं असं आहे आणि मग परत म्हणता हे असं आहे, दोन्हीपैकी नक्की काय सांगा मला. आणि भगवान श्रीकृष्ण चिडत नाहीत, समजावून सांगतात. तर ही पद्धती आहे. त्यामुळे अंधपणे काहीही ऍक्सेप्ट करू नका, ते कुठूनही आलेलं असू दे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात माझ्याकडून आलेलं असलं तरी तुम्ही ते ऍक्सेप्ट करू नका आंधळेपणाने, समजावून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, समजावून घ्या, प्रश्न विचारा, समजावून घ्या. आणि म्हणून मगाशी मी जसं म्हणालं की मग समजावून तुम्हाला सांगणारे खूप जण भेटणार. चालतंय प्रभूजी, कुठे लिहिलंय, कुठे सांगितलंय, आपण विचारलं पाहिजे कुठे लिहिलंय, कुठे सांगितलंय. सवय लावून घ्यायची आपल्याला. ऑफकोर्स आपल्याला काय कुठे सगळीकडे भांडत बसायचं नाही, किंवा कुठे सगळीकडे आपण ग्रेट आहोत हे दाखवायचं नाही.
परंतु विनम्रपणे याची चौकशी केली पाहिजे. हेच भगवद्गीतेचा आपल्याला संदेश आहे. एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला आणखीन एक माझ्या लक्षात आलं सांगतो. हे सगळ्या भक्तांमध्ये ही चुकीची संकल्पना आहे की कांदा लसूण नसलेलं बाहेरचं हॉटेलमधलं तुम्ही फक्त प्रसादम प्रेयर म्हणून किंवा 3 वेळा विष्णू विष्णू म्हणून खाऊ शकता, ते आपोआप प्रसाद होत. हे तुम्ही मला शोधून दाखवायचं कुठल्या प्रभुपादांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. चॅलेंज देतो मी. हे कोणी शोधून काढलं? मग माहिती नाही कोणी शोधून काढलं. मग एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं, आणि ते अशा प्रकारे आपल्या सगळ्या भक्तांमध्ये आजकाल चालते. अगदी मी पाहिले ब्राह्मण दीक्षा झालेले देखील आरामात, आयुष्य आरामात बाहेरच्या हॉटेलमधलं खातात. काय नाही प्रभूजी, बिन कांदा लसूणचं बनवायला सांग. काही काही जण तर सांगतात हॉटेलवाला ओळखीचा आहे, मी गेलो की त्याला माहिती आहे बिन कांदा लसूणचं बनवायचं. अरे प्रसाद हा भगवंतांची कृपा असते, भगवंतांकडून आलेला असतं. त्याच्या आधी तो भोग असतो, आणि भोगचा अर्थ असतो भगवंतांना भोग घेण्यासाठी बनवलेला पदार्थ, मला भोग घेण्यासाठी नाही. कारण भगवंत हे एकमेव भोगता आहेत भगवद्गीतेप्रमाणे. तो बनवतानाच भगवंतांसाठी म्हणून बनवलेला असला पाहिजे प्रेमाने, आणि मग प्रेमाने तो भगवंतांना अर्पण केलेला असला पाहिजे, आणि मग तो प्रसाद होतो. ऍक्च्युली कोणाची तपस्या करायची तयारी नसते. एक दिवस प्रवासामध्ये नाही मिळालं तर चालेल, नाही. आपण, मला माझ्या काउन्सिलरने सांगितलंय कुठे पण खाल्लं तर चालते प्रभूजी, 3 वेळा विष्णू म्हटलं की आपोआप प्रसाद होते. विषय संपला. कुठेच लिहिलेलं नाहीये. त्यामुळे थोडस सतर्क होऊन आपण या सगळ्याची विचारणा केली पाहिजे. आणि खूप भाग्यवान आहोत आपण ऍक्च्युली. महाराजांनी आपल्यासाठी हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये खूप छानपणे सांगितलंय या सगळ्या गोष्टी. महाराजांनी प्रसादाबद्दल पण सांगितलंय, तिलक बद्दल पण सांगितलंय, सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलंय. एनिवे, अशी बरेच उदाहरणं तुम्ही मला सांगू नका. ऍक्च्युली काही गरज नाही. हा भक्त असा वागला, तो भक्त तसा वागला, हा भक्ताने तसं म्हणलंय, त्या भक्ताने तसं म्हणलं. हे कलियुग आहे, याच्यात काही विशेष वाटण्यासारखं काही नाही आहे. आपलं तोंड विनाकारण तुम्ही कशाला वाईट होताय? काही भक्तांना तुम्ही जाऊन असं पान उघडून दाखवलं, बघा या वाक्यात लिहिलेलं आहे, तरी ते मान्य करणार नाही. इतके काही जणांची अशी प्रवृत्ती झालेली आहे. आणि ही सगळी याच्यातूनच आलेली असते. मी स्वामी होण्याची इच्छा, मी ग्रेट असलेल्याची दाखवण्याची इच्छा, माझी इंद्रिय तृप्तीची इच्छा. आणि मग यांच्याबरोबर वाद घालणे खूप कठीण जातं. पण काही का असे ना, प्रभुपादांच्या कृपेने सगळे भक्तीमध्ये आलेले आहेत. काही का स्पीडने होईना सगळे भक्ती मार्गामध्ये आहेत. आपण सर्वांना समदृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. त्याचवेळी आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला हे एकच आयुष्य आहे. काल आपण वाचलं हो की नाही, याच आयुष्यातच आपल्याला शुद्ध व्हायचंय. त्यासाठी काय लागेल ते करायची आपली तयारी असली पाहिजे. येस, हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. मला एक प्रश्न विचारायचा. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो? यालाच अनर्थ म्हणतात. आवाज येतोय? यालाच अनर्थ म्हणतात. अनर्थ, अनर्थ म्हणजे काय? ज्याला अर्थच नाही, परंतु ज्याला अर्थ आहे असं समजून आपण त्याच गोष्टीच्या मागे लागलेलो आहे. आणि हे आपले सगळे हृदयामध्ये साचलेत. एवढेच नाही आहेत हे 6, त्याचे हजारो फाटे फुटून हजारो अनर्थ भरलेत या हृदयामध्ये. निंदा, द्वेष, अवज्ञा, फसवणे दुसऱ्यांना, कुटिलता, कुटीनाती, हे सगळं कुठून येतं हे पहिल्यांदा जाणलं पाहिजे. मग हे काढणं सोपं जातं. आणि हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हे येतं कुठून? भगवद्गीता म्हणजे दुसरं काही नाहीये.
हे अनर्थ येतात कुठून आणि ते काढायचे कसे. तर तेव्हा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया त्याचा. आज मी तुम्हाला काही डिटेलमध्ये जाऊन सांगत नाही. येतात कुठून याचं सोपं उत्तर असतं ते म्हणजे मी स्वतःला शरीर समजलंय आणि शरीराशी संबंधित सगळं काही माझं समजलंय. ही बेसिक चूक करतो आपण. मग सगळं पाहिजे, शरीर सुंदर पाहिजे, शरीरावरती दागिने पाहिजेत, शरीराशी संबंधित व्यक्ती माझी आहे त्याचं प्रोटेक्शन पाहिजे, पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे, या गोष्टीचं स्वामी झालं पाहिजे, त्या गोष्टीचं स्वामी झालं पाहिजे. मग या हजारो ज्या इच्छा आहेत या पूर्ण करण्यासाठी मग माणूस वाईट वागायला लागतो. त्यालाच अनर्थ म्हणतात. जे त्याला दुःखाकडेच घेऊन जातं. त्याला कळत नाही. का कळत नाही? कारण त्याने एक बेसिक चूक केली, स्वतःला शरीर समजून. आणि ते तो भ्रमात आहे त्या. म्हणून भगवद्गीतेची सुरुवातच होते ही सांगण्यातून की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे. हे ठामपणे ज्याला पटलं तर मग शरीराशी संबंधित गोष्टी तो विसरायला लागतो. शरीराशी संबंधित गोष्टी तुम्ही करायच्या बंद केला की हे अनर्थ सगळे आपोआप जातात. शुद्ध प्रेम मनामध्ये येतं. आणि प्रत्येक युगामध्ये हे सोपं करण्यासाठी भगवंत एक युग धर्म सांगतात. सत्ययुगामध्ये युगधर्म होता ध्यान करणे, मन शांत करणे, इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना दूर करणे आणि मनामध्ये भगवंतांवरती ध्यान करणे. मग हळूहळू आपले अनर्थ सगळे निघून जातात आणि आपण शुद्ध होतो. भगवंतांची भगवत प्रेमाची प्राप्ती होते. तसंच त्रेतायुगामध्ये सांगितले मोठे मोठे यज्ञ करायला, द्वापर युगामध्ये सांगितले मोठे मोठे पूजा अर्चना करायला. हे का असं सांगितलं? कारण हळूहळू जसं युग बदलत जातात तस तसं आपलं आयुष्य आणि आपली स्मृती आणि आपली कुवत कमी होत जाते. कलियुगामध्ये आपण ध्यानही करू शकत नाही, यज्ञही करू शकत नाही, पूजा अर्चनाही करू शकत नाही. कलियुगामध्ये मग युगधर्म सगळ्यात सोपा सांगितला हे अनर्थ घालवायला, तो म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करा, जप करा. त्याच्याने हे तुमचं हृदय स्वच्छ होईल, शुद्ध होईल. त्यामुळे कलियुगामध्ये ही सोपी पद्धती आहे. भगवंतांच्या नामाचा जप करणे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शुद्ध भक्तांचा संग करणे आणि भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला संलग्न करणे, व्यस्त करणे. मग हे अनर्थ आपोआप जातात. हे पूर्ण आपल्या आयुष्याचा उद्देशच हा आहे. त्यामुळे याच्यावरती 10 तास बोललं तरी कमी पडतील. त्यामुळे मी थोडक्यात सांगितलं. जेव्हा आपण भगवद्गीता वाचू, भगवद्गीतेचा मूळ विषयच हा आहे. त्यामुळे हे सगळं येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. यस प्रभूजी, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रश्न असा होता की म्हणजे आता म्हणजे कलियुग साठी जसं आपण नाम जप म्हणतोय, मग हरे कृष्ण हा जो आहे आपला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हा मंत्र आहे का हे नाव आहे? हे मंत्र आहे. बरोबर. मग नाम जप करायला पाहिजे का मंत्र जप? म्हणजे प्रभुपादांनी तर मंत्र म्हणजे हरे कृष्ण मंत्राचा जप सांगितलाय. येस. नामस्मरण म्हटलं जातं जनरली. अच्छा. नाम जप म्हणजेच नामस्मरण. जपापेक्षाही पुढची वरची स्टेज असते ते म्हणजे स्मरण. भगवंतांचं स्मरण सदैव झालं पाहिजे. आणि मंत्र याला का म्हणतात? आता हे आपण या वैष्णव सदाचारामध्येच 1-2 लेक्चर फक्त याच्यावरतीच घेणार आहोत, अगदी डीप मध्ये जाऊन की हाच मंत्र का, यालाच मंत्र का म्हणतात, मंत्र म्हणजे काय असतं. तेव्हा आपण हे परत एकदा चर्चा करूया अगदी डिटेलमध्ये. परंतु मंत्र आणि नामजप याच्यामध्ये फरक काय असतो? नामजप हा पूर्णपणे भगवंतांना स्मरण करण्यासाठी करायचा असतो. ही खूप वरची स्टेज असते. बऱ्याच लोकांना वाटतं ही खालची स्टेज आहे. ही खूप वरची स्टेज असते.
आणि मंत्र ही अगदी सुरुवातीची जी बेसिक स्टेज असते. मंत्र या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असतो मन त्रायते इति मंत्र. जे मनाला प्रोटेक्शन देतं त्याला मंत्र म्हणतात. लक्षात आलं का? जे मनाला प्रोटेक्शन देतं त्याला मंत्र म्हणतात. असे बरेच मंत्र आहेत. मृत्यूपासून वाचण्यासाठी महामृत्युंजय मंत्र आहे. कृष्ण 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 असं करत राहिलो म्हणजे मनातल्या मनात कंटिन्यू यस, ती प्रॅक्टिस केली आपण तर ते आपण भगवंतांना स्मरण केल्यासारखं होईल का? यस होतं. परंतु त्याच्यासाठी मन तुमचं सुरक्षित असणे गरजेचं आहे. मी आता त्याच्यावरतीच येणार होतो की मनाला सुरक्षा देणारं जे असतं त्याला म्हणतात मंत्र. मग पहिल्यांदा आपल्याला हे जाणलं पाहिजे की माझ्या मनाला सुरक्षिततेची गरजच काय आहे. कोणापासून सुरक्षित ठेवायचं आहे बाबा याला? होय की नाही? बेसिक प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. मंत्राचा उद्देश आहे मनाला सुरक्षित ठेवण्यासाठी. मन डेंजर मध्ये का आहे? कोण डेंजर मध्ये घातलंय मनाला? कशाचं डेंजर आहे मनाला? हे पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे. आणि त्या डेंजर पासून वाचण्यासाठी मंत्र असतात. वेगवेगळे मंत्र असतात आणि पॉवरफुल मंत्र असतात. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र वगैरे वगैरे वगैरे. परंतु हे सगळे मंत्र जे आहेत ते म्हणण्याची देखील आपली पात्रता आणि लायकी कलियुगामध्ये राहिलेली नाही. म्हणून हा साधा सोपा मंत्र कलियुगामध्ये शास्त्रामध्ये आपल्याला सांगितला आहे की हा मंत्र म्हणा, मन सुरक्षित करा, मन स्ट्रॉंग करा, मनाला कंट्रोल मध्ये ठेवा आणि मग भगवंतांचं स्मरण करा. मग भगवंतांचं कुठल्याही नामाचं जप करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद प्रभूजी. हे आपण 2 लेक्चर याच्यावरती घेणार आहोत ऍक्च्युली याच सिरीज मध्ये. तुम्ही काळजी करू नका. हे खूप डिटेल मध्ये डीप मध्ये भागवतामध्ये सांगितलेलं आहे. अगदी आपल्याला समजेल या शब्दात सांगितलेलं आहे. बरोबर. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, वनमाला माताजी, मागापासून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय पण हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, आता आमच्यासारखे बरेच नवीन भक्त आहेत. तर आमच्याकडे माळ नसते. आम्ही तर जप करतो पण आमच्याकडे माळ नाही. आणि आता आम्ही बघतो बरेच माणसं ते बाजारात मशीन आणून त्याचे जप करतात. ते बरोबर आहे का? आणि तुळशी माळ जी घातली जाते कुठं आणि ती कुणाकडून घातली जाते थोडं सांगा की. सुरुवातीला जी जप माळ असते ती पण तुळशीचीच असते आणि गळ्यातली माळ असते ती पण तुळशीचीच असते. परंतु सुरुवातीला आपल्याकडून बरेच अपराध होऊ शकतात, कारण तुळशी माता ही भगवंतांची शुद्ध भक्त आहे. ते आपण कुठेही ठेवतो, कसंही हँडल करतो, आपल्याला ते नियम माहिती नसतात. असे काही ग्रेट नियम नसतात, पण तरीही काय झालंय, आपण खूप मॉडर्न झाल्यामुळे आपल्याला कशाचं काही व्हॅल्यू राहिलेली नाही. पूर्वीच्या काळामध्ये हे न शिकवता सगळे शिकायचे. कोणाला पाय लागलं, ग्रंथाला पाय लागला, त्याच्यावरती काय ठेवू नये, घाणेरड्या ठिकाणी ठेवू नये, जमिनीवर ठेवू नये वगैरे असे बरेचसे नियम हे जन्मजात सगळ्यांना माहिती असायचे, परंतु आजकाल आपल्याला शिकवावे लागतात. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. म्हणून सुरुवातीला एक थोडे दिवस जोपर्यंत आपल्यामध्ये सिरियसनेस येत नाही तोपर्यंत तुळशी माळेवर जप करू नये. मग आपल्या मंदिरामध्ये किंवा मार्केटमध्ये आपल्याला दुसऱ्या लाकडाचे माळ मिळतात, लिंबाचे किंवा आंब्याच्या झाडाचे वगैरे. तुम्ही सिरियसली असाल तर काही हरकत नाही तुळशी माळेवर जप करायला. असं काही कुणाकडे घेतलंच पाहिजे असं नाही. मंदिरात जाऊन तुम्ही डायरेक्टली विकत घेऊ शकता. कंठी माळ जी असते
ती देखील तुम्ही डायरेक्टली घालू शकता. त्यालाही काही असे नियम वगैरे नाही आहे की आपल्या गुरुकडूनच घातलं पाहिजे किंवा वरिष्ठ भक्ताकडूनच घेतलं पाहिजे वगैरे. परंतु कंठीमाळ घालते वेळी आपण एक प्रकारचं वचन देतो तुळशी मातेला साक्ष ठेवून की आजपासून मी 4 नियमांचं पालन करणार आणि सिरियसली करणार. हे वचन कोणाच तरी साक्षीने द्यायचं म्हणून कंठीमाळ जनरली आपल्या वरिष्ठ भक्ताकडून किंवा आपण ज्यांना गुरु वगैरे मानतो त्यांच्याकडून घातलेली बरी असते. पण हे काही कंपल्सरी नसतं बरं का. बऱ्याचदा काही गुरु किंवा काही मार्गदर्शक चिडतात, मला माहित नाही ते मला न विचारता कसं काय घातलास. असं काही नसते, उलट आनंद झाला पाहिजे घातला म्हणून. तुम्ही स्वतःही विकत घेऊन डायरेक्टली घालू शकता. सोपा नियम असतो. तुळशी माळ तुम्हाला गळ्यामध्ये घालायची असेल, पुढे या पुस्तकात पण असेल ऍक्च्युली, तर 4 नियमांचं पालन काटेकोरपणे करणे, मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, नशा न करणे आणि व्यभिचार परस्त्री परपुरुषांकडे न बघणे, संबंध न ठेवणे, हे गरजेचं असतं. आणि नशेमध्ये जनरली माहिती नसतं आपल्याला म्हणून सांगितलं जातं की नशेमध्ये चहा, कॉफी, कांदा, लसूण, चॉकलेट, मशरूम हे देखील बंद करायचे असतात. ही जेव्हा आपली तयारी होते तेव्हा आपण कंठीमाळ घालायला काही हरकत नाही. अरे असे मग ह्याच्यात मशीनवर जप करतात ते कसं काय प्रभूजी? मग मी बरेच बघतोय तर ते बाजारात मशीनात येतात त्याच्यावर जप करतात. ते कसं काय, बरोबर आहे का? नाही, ते चुकीचं आहे ऍक्च्युली. तुम्ही जर भगवंतांच्या सेवेमध्ये असाल तर 24 तास तुम्ही भगवंतांचं स्मरण करत असता. त्यामुळे जप किती केला, काय केलं, तुम्ही काउंट करायला विसरला तरी काही हरकत नाही. परंतु ऑफिसमध्ये तुम्ही नोकरी करताय किंवा बाजारात काहीतरी व्यवसाय करताय आणि मग तुमच्याकडे वेळ नाही म्हणून मशीनवरती करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा वेळेला तुम्ही वेळ काढून प्रॉपरली अगदी व्यवस्थित जप माळेवरतीच जप केला पाहिजे. मग तुम्हाला 1 होत असेल तर 1 करा, हळूहळू सिरियसनेस वाढवा, 2 करा. परंतु उगीच क्वांटिटी वाढवायची आहे म्हणून मशीनवरती मी आज 16 केले, त्याला काही अर्थ नसतो. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची असते. तुमचं लक्ष किती आहे, स्मरण किती आहे, तुम्ही किती नाम अपराध करायचं टाळता, या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे मशीनवरती जप करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही त्याच्या फंडातच पडू नका. कोणी करत असतील त्याला करू दे. भारतामधल्या लोकांच्यावरती अजून ही पाळी आलेली नाहीये. माळ म्हणजे बाजारात आली चालते का माळ? हो. जनरली बाजारात मिळत नाही, मंदिरातच मिळते. कुठल्या तरी मंदिरातच मिळेल तुम्हाला. पण कुठल्याही मंदिरात घेतली तरी काय हरकत नाही. विचारून घ्या. त्याच्यामध्ये 108 माळा असल्या पाहिजेत आणि वरती एक एक्स्ट्रा माळा असली पाहिजे, 109 असले पाहिजेत. वृंदावनला वगैरे गेला तर तुम्हाला मंदिरात पण जायची गरज नाही, रस्त्यावर कुठेही मिळतं. मध्यंतरी आम्ही 4 धामला गेलो तेव्हा ते मोठी माळ असणार, मोठे मणी आहेत तिथले फार मोठी मध्ये जेव्हा तुम्हाला ती मध्ये शंकराची माळ आहे, मध्ये शिवांची माळ आहे, मध्ये त्यानं तुम्हाला जप करता येणार नाही. तुळशीच्या माळेवरती जप करायचे असते. बाकीचे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही लोक रुद्राक्षाचे घेतात वगैरे. आपल्या संप्रदायामध्ये प्रभुपादांनी सांगितले फक्त तुळशी माळेवर जप करण्यासाठी. तुळशीची माळ कुठे? पण तुळशी माळ फार लहान असते ना, त्याच्यावर कसं करतात? नाही, मोठे असते की, त्याला काय हरकत आहे. बरेच मोठे असतात. तुमच्या हातात बसणार नाही एवढे मोठे पण मिळतात तुळशीची माळ. धन्यवाद तुझे, धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. यस माताजी, मागापासून तुमची वाट बघत होता. आता मी माळ घेतलेली आहे, कारण मनीषा माताजी लातूरच्या अंबरगा तालुक्यातल्या, त्यांनी दीक्षा घेतल्यावर मला दिली आहे त्यांची जुनी माळ. त्याच्यावर चालतं का? येस येस येस, जुनी नवीन कशी चालते, काही हरकत नाही. काही एवढं टेन्शन घेऊ नका.
वाढदिवस मग त्याच्यासाठी हे होतं. येस येस तर त्याच्यावर केली तर चालतं काय असं. हो हो हम्म. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. जय हरे कृष्ण. जय कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम.